माझी लाडकी बहीण योजना लाखो महिलांना मिळतो दर महिन्याला 1,500 रुपयाचा थेट फायदा. पण तुम्हाला माहिती आहे का, हजारो महिलांचे अर्ज सरकारने थेट रद्द केले आहेत कारण त्या अपात्र ठरल्या आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत अपात्रतेचे गुपित निकष आणि यातून तुम्ही कसे वाचू शकता. महाराष्ट्र सरकारची माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना आहे. दर महिन्याला 1,500 रुपये थेट लाडक्या ताईच्या खात्यात जमा केले जातात. पण अलीकडे राज्यभरात सत्यापन मोहीम सुरू झाली आहे. त्यात लाखो महिला अपात्र घोषित केल्या गेल्या आहेत. तर नेमकं अपात्र कोण आणि का, चला पाहूया. अपात्रतेचे प्रमुख निकष. उत्पन्नाची मर्यादा ओलांडणे. जर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही थेट अपात्र होणार आहात. आयकर भरणारे घर. घरातील कुणीही सदस्य आयकर भरत असल्यास त्या घरातील महिलालाही या योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे. सरकारी नोकरी किंवा पेन्शन. घरात सरकारी स्थायी नोकर, मंडळ उपक्रमात अधिकारी किंवा पेन्शन मिळणारे सदस्य असतील तर पात्रता तेथे संपते. कंत्राटी व बाह्य यंत्रणा कर्मचारी उत्पन्न मर्यादेत असतील तर अपात्र ठरत नाही. इतर मोठ्या अनुदानाच्या योजना. जर आधीच इतर सरकारी योजना ज्यात दर महिन्याला 1,500 किंवा त्यापेक्षा जास्त लाभ भेटत असेल तर ही योजना मिळणार नाही. राजकीय पदाधिकारी. घरातील कुणी वर्तमान किंवा माजी खासदार, आमदार किंवा सरकारी मंडळ कॉर्पोरेशनमध्ये अध्यक्ष, संचालक असेल तर योजना मिळणार नाही. 4चाकी वाहन. घरात कोणाच्याही नावावर जर 4चाकी वाहन असेल तरीही तुम्ही अपात्र आहात, फक्त ट्रॅक्टर सोडून. कागदपत्रात विसंगती म्हणजे आधार, बँक खात्यात नाव वेगळं किंवा चुकीची माहिती दिली किंवा दुसऱ्या राज्यात स्थायिक झालेल्या महिला आहेत, अशाही महिला या योजनेतून अपात्र राहणार आहेत. तर आपण लाडकी बहीण योजनेचे अपात्र ठरलेल्या महिलांचे आकडे पाहूया. यवतमाळ जिल्ह्यात 27,000 महिला अपात्र ठरल्या. राज्यात तब्बल 26 लाखाहून अधिक महिलांचे लाभ थांबवण्यात आले आणि अपात्र लाभार्थ्याकडून मिळालेली रक्कम वसूल करण्याची प्रक्रियाही सुरू होऊ शकते. जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर कागदपत्रे बरोबर ठेवा, उत्पन्न मर्यादा लक्षात ठेवा आणि चुकीची माहिती देऊ नका. कारण एकदा अपात्र ठरलात तर योजना थांबेलच, शिवाय दिलेली रक्कम ही परत द्यावी लागू शकते. तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया महत्त्वाच्या अपडेटसोबत. धन्यवाद.